देवी जय अहिल्या माते, जय देवी जय अहिल्या माते, त्रिवार वंदितो तुझला जय अहिल्या माते, अहिल्या माते, जय देवी जय अहिल्या माते, जय अहिल्या माते। सत्यप्रिय न्यायप्रिय प्रजाहित दक्षिते, सत्यप्रिय न्यायप्रिय प्रजाहित दक्षिते, शांतिप्रिय लोकप्रिय राष्ट्रहित रक्षिते, शांतिप्रिय लोकप्रिय राष्ट्रहित रक्षिते, 12 ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार करीते, मस्जिदी मंदिरी विहारास दान अर्पिते, कर्म कर्म धर्म नदी घाट बांधिते, जाणे वर्म सत्कर्म पशु पक्षी तारते, अहिल्या माते, जय देवी जय अहिल्या माते, जय अहिल्या माते। गौंड कात करी पेंढाऱ्यांना जोडते, गौंडकात करी पेंढाऱ्यांना जोडते, राष्ट्रहितासाठी भल्या माणसांना जोडते, राष्ट्रहितासाठी भल्या माणसांना जोडते, पुरी दुःख तरी प्रजा सुखास्तव राबते, शेतकरी कष्ट। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने चोंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा निर्णय आम्ही घेतला। सन्मान्य राम शिंदे साहेबांनी त्या प्रकारची संकल्पना मांडली होती आणि लगेच मंत्रिमंडळाने त्याला होकार दिला। विधान परिषदेचे सभापती रामभाऊ शिंदे यांनी या ठिकाणी कॅबिनेट घ्यावी अशी संकल्पना मांडली, मागणी केली आणि आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्याला तात्काळ मान्यता दिली। त्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो आणि रामभाऊंना देखील धन्यवाद देतो। जो काही कार्यक्रम राज्य सरकारने हातामध्ये घेतलाय तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी सांगितलेला आहे। अख्खं मंत्रिमंडळ त्या मताशीच आहे, तीच आमची भूमिका आहे। मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी चोंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळ याचं जतन व संवर्धन करण्याकरता 681 कोटी रुपयाचा आराखडा हा मान्य केलेला आहे आणि अखिल भारतीय स्तराचं एक तीर्थस्थळ म्हणून हे तयार झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलाय। गौंड कात करी पेंढाऱ्यांना जोडते, गौंडकात करी पेंढाऱ्यांना जोडते, राष्ट्रहितासाठी भल्या माणसांना जोडते। अहिल्यानगरला देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल अशा प्रकारचं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। पुरी दुःख तरी प्रजा सुखास्तव राबते। आता झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल येथे एक मेंढपाळाचा मुलगा आपला बिरुदेव ढोणे हा रँक 551 क्रमांकाने उत्तीर्ण झाला। हा देखील रामभाऊ आपल्याला सगळ्यांना अभिमान। शेतकरी कष्ट करी आनंदाने राहते। श्लोक अहिल्यादेवींचं जीवन त्यांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट हा निर्माण करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने रामभाऊ शिंदेंनी आम्हाला कल्पना दिली की आपण त्यांच्या जन्मगावी चोंडीला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक घेतली पाहिजे आणि त्या संकल्पनेला अनुसरून आज आपण चोंडीला तशा प्रकारची बैठक घेतली।